तर नमस्कार मंडळी, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज 1 डिसेंबर आणि मी 1-2 दिवस आधी माझे व्हिडिओ टाकलेले आहेत. त्यावर माझ्या मित्रांचे बरेच पॉझिटिव्ह फीडबॅक पॉझिटिव्ह रिॲक्शन्स आले मला. पण बऱ्याच जणांनी असं सांगितलं की तू एक माईक बोलव, कारण की तुला एका माईकची गरज आहे, ऑडिओ थोडा क्लिअर नाही आहे. तर आपण आज तेच करणार आहोत. आज आपण एक माईक ऑर्डर करणार आहोत, बघणार आहोत की मार्केटमध्ये कुठले कुठले माईक्स अवेलेबल आहेत, कुठले कुठले बजेट फ्रेंडली माईक्स अवेलेबल आहेत आणि त्यापैकी कुठला तरी एक माईक आज आपण ऑर्डर करणार आहोत. तर चला बघूया कुठले कुठले माईक्स आहेत. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, हा ग्रेनेरोचा वायरलेस माईक आहे आणि याची किंमत 700 रुपये आहे. तर हा माईक हाय डेफिनेशन ऑडिओ क्वालिटीसोबत येतो आणि हा माईक अतिशय लाईटवेट आहे आणि याची लॉंग लास्टिंग बॅटरी पण आहे. तर मित्रांनो, हा जो माईक आहे याच्यामध्ये नॉईज कॅन्सलेशन पण येतं, पण मी याच्यापेक्षा बेटर माईक बघतोय, चांगल्या किमतीचा, चांगल्या क्वालिटीचा. तर बघूया आणखी कुठले कुठले माईक्स आहेत अवेलेबल जे मार्केटमध्ये सध्या आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, हा जो दुसरा माईक आहे तर हा पण ग्रेनेरोचाच माईक आहे. ग्रेनेरो वायरलेस डिजिटल डिस्प्ले माईक आणि हा माईक नॉईज कॅन्सलेशन 3 सोबत येतो आणि याच्यासोबत याची चार्जिंग केस पण येते. हा पण एक छान माईक आहे, हा पण मी घेऊ शकतो. आणि मित्रांनो, तुम्ही बघू शकता या माईकची किंमत 2000 रुपये आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, हा जो तिसरा माईक आहे तर हा आहे डिजिटेकचा DWM-116. तर हा जो माईक आहे हा वायरलेस केस सोबत पण येतो आणि यामध्ये 2 ट्रान्समीटर आणि 1 रिसिव्हर पण येतं आणि त्यामुळे या माईकची इंटरव्ह्यू पॉडकास्ट घेण्यासाठी पण मदत होते. या माईकची कनेक्टिव्हिटी आणि क्वालिटी खूप छान आहे. तर मित्रांनो, हा जो माईक आहे हा 360 डिग्री ऑडिओ कॅप्चर सोबत येतो आणि हा अँड्रॉइड आणि iOS दोन्ही सोबत याची कनेक्टिव्हिटी खूप छान आहे. आणि मित्रांनो, या माईकबद्दल अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, हा 40 मीटर एवढ्या रेंजपर्यंत येतो, म्हणजे 40 मीटर अंतरावरूनही रेकॉर्डिंग करता येऊ शकते. तर मित्रांनो, हा जो माईक आहे तर हा चार्जिंग केस सोबत येतो आणि याला लॉंग बॅटरी लाईफ पण आहे. आणि मित्रांनो, या माईकसोबत आपल्याला मिळते मॅग्नेटिक क्लिअर कॉलर क्लिप, म्हणजेच हा माईक तुम्हाला शर्टावर किंवा कॉलरवर सहजपणे लावता येऊ शकतो आणि या माईकची किंमत 4000 रुपये एवढी आहे. तर मित्रांनो, आपण 4 नंबरला जो माईक बघणार आहोत त्याचं नाव आहे हॉलीलँड लार्क A1 आणि या माईकमध्ये 48 GHz सॅम्पल रेट आहे. आणि हा जो माईक आहे या माईकमध्ये आपल्याला एकदम क्लिअर आणि नैसर्गिक आवाज मिळतो. आवाजाची रिचनेस आणि क्वालिटी या माईकची अतिशय छान आहे. कंटेंट क्रिएशनसाठी हा माईक अतिशय छान आहे आणि हा विथ केस आणि विदाऊट केस पण मिळतो. या माईक त्याच्यामुळे विथ केस आणि विदाऊट केसमुळे याची किंमत 4000 पासून 10,000 पर्यंत एवढी आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही जो माईक बघत आहात तर हा आहे हॉलीलँडचा लार्क मॅक्स. हा एकदम प्रो लेवल रेकॉर्डिंग माईक आहे, म्हणजे या माईकमध्ये तुम्हाला प्रत्येक ट्रान्समीटरसोबत 8 GB स्टोरेज मिळतं आणि हे स्टोरेज तुम्हाला इंडिपेंडंट रेकॉर्डर स्टोरेजच्या फंक्शनसाठी अलाउ करतं. तर मित्रांनो, हा माईक तुम्हाला प्रो लेवल नॉईज कॅन्सलेशन सोबत मिळतो आणि तर हा बॅकग्राऊंड नॉईज पूर्णपणे कमी करतो. आणि हा जो माईक आहे हा कम्पॅटेबल आहे DSLR, अँड्रॉइड, PC, लॅपटॉप, मिररलेस डिस्प्लेस सगळ्यांसाठी. पण मित्रांनो, ॲक्च्युली सांगायचं झालं तर या माईकची किंमत फार जास्त आहे, म्हणजे या माईकची किंमत 39,000 एवढी आहे आणि हा माईक आपल्याला 34,000 ॲमेझॉनवर मिळतो. ऑब्वियसली इतक्या महागडा माईक तर मी सुरुवातीला घेणारच नाही आहे. तर हा माईक तर चांगला आहे, पण माझ्या बजेटच्या बाहेर आहे. तर मित्रांनो, पुढचा जो 6 नंबरचा माईक आहे याचं नाव आहे हॉलीलँड लार्क M2. हा माईक मला अत्यंत आवडतो आणि मला वाटतं मी हा घेऊ शकतो आणि हाच घेईल असं मला वाटतंय. हा जो माईक आहे तर यामध्ये 2.4 GHz वायरलेस टेक्नॉलॉजी वापरण्यात आलेली आहे आणि याची ट्रान्समिशन रेंज 300 मीटर एवढी आहे. पण जर अडथळे असतील ना तर या माईकची रेंज कमी होऊ शकते. आणि या माईकमधला प्रत्येक जो ट्रान्समीटर आहे तो फक्त 9 ग्रॅमचा आहे
त्यामुळे हा आपण इझिली आपल्या शर्टवर किंवा कॉलरवर लावू शकतो आणि हात हे मोकळे राहतात. आणि हा जो माईक आहे तर हा माईक आपल्याला लॉंग बॅटरी लाईफ सोबत मिळतो, म्हणजे 9 ते 10 तास याची बॅटरी लाईफ चालते. आणि याच्यासोबत आपल्याला एक चार्जिंग केसही मिळते. तर विथ केस याची बॅटरी लाईफ जी आहे ती 40 तास एवढी होते. तर आपण इझिली एका दिवसाचा शूट तर करू शकतो. हा माईक आपल्याला प्लग इन प्ले सोबत मिळतो, म्हणजे याच्यात आपल्याला फार जास्त अवघड सेटिंग करायची काही गरज नाही. हा आपण लगेच लावून लगेच यूज करू शकतो. तर मित्रांनो, या माईकमध्ये नॉईज कॅन्सलेशन देखील आहे. म्हणजे इन्व्हायरमेंट नॉईज कॅन्सलेशनमध्ये काय होतं तर बॅकग्राऊंडला जो पण शिल्लकचा आवाज येतोय तो कमी होतो आणि याच्यामुळे रेकॉर्डिंग ही स्वच्छ होते. आणि मित्रांनो, या माईकची जी किंमत आहे ती 13,000 रुपये आहे एवढी आहे. आणि हॉलीलँड लार्क M2 हा माईक आपल्याला अँड्रॉइड, iOS आणि त्यासोबतच DSLRच्या कनेक्टिव्हिटीसोबत मिळतो. तर मित्रांनो, मला हा जो हॉलीलँडचा लार्क M2 आहे हा माईक अत्यंत आवडलेला आहे आणि मला वाटतं हाच ऑर्डर करायला पाहिजे. हा अतिशय चांगला माईक आहे आणि मी हा ऑर्डर तर करणार आहे, पण एक छोटीशी प्रॉब्लेम आहे यामध्ये. हा माईक ऑर्डर करायला माझ्याकडे पैसे नाही आहेत, पण हा माईक तर मला घ्यायचा आहे रेकॉर्डिंगसाठी. आणि मला असं वाटतं, म्हणजे मी असं मॅनिफेस्ट करतोय की एका महिन्यामध्ये माझं चॅनलही मॉनिटाईज होईल. तर मित्रांनो, म्हणूनच या कॉन्फिडन्सवर की एका महिन्यात माझं चॅनल मॉनिटाईज होईल, मी एक रिस्क घेतोय, एक चॅलेंज घेतोय. तर मित्रांनो, आता माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि या माईकची जी किंमत आहे ही 13,000 रुपये आहे. तर त्यामुळेच मी आता काय करणार आहे, हा जो माईक आहे हा मी आता क्रेडिट कार्डवरनं बोलवणार आहे. मी जर हा माईक क्रेडिट कार्डवरून बोलवला तर मला 40 दिवस मिळतात या माईकचे पैसे भरण्यासाठी. तर मला नक्कीच असं वाटतं की पुढच्या 40 दिवसामध्ये माझं चॅनल मॉनिटाईज होईल आणि यूट्यूब मला 13,000 रुपये देईल. तर मित्रांनो, पुढच्या 40 दिवसांमध्ये मी यूट्यूबमधून 13,000 रुपये कमवण्याचं चॅलेंज घेत आहे, जे की या माईकचे पैसे आहेत. तर चला बघूया मी हे करू शकतो की नाही आणि हे 40 डे चॅलेंज स्टार्ट करूया या माईकच्या पैशांच्या रिकव्हरीसाठी. तर मित्रांनो, आज 1 डिसेंबर आहे आणि आजपासून पुढचे 40 दिवस म्हणजेच 10 तारखेपर्यंत आपण हे चॅलेंज ठेवू, कारण की 12 तारखेला मला पैसे भरायचे आहेत, 12 जानेवारीला. तर आपण 1 डिसेंबर ते 10 जानेवारी या टाईम झोनमध्ये 40 दिवसामध्ये हे पैसे कमवण्याचं ट्राय करू. तर मित्रांनो, यूट्यूबचं चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी क्रायटेरिया सोपा आहे, म्हणजे फार एवढा पण सोपा नाही, पण 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000 वॉचिंग अवर्स हे कंप्लीट झाले पाहिजे, मग तुमचं यूट्यूब चॅनल हे मॉनिटाईज होतं. 4000 वॉचिंग अवर्स म्हणजे माझे जे सगळे व्हिडिओ आहेत ते मिळून टोटल 4000 तास हे व्हिडिओ बघितले गेले पाहिजे. म्हणजे जर माझा 1 तासाचा एक व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ 4000 वेळा बघितल्या गेल्या पाहिजे, म्हणजे 4000 वॉचिंग अवर्स होतील. तर मित्रांनो, आज 1 डिसेंबर आहे आणि मी हे चॅलेंज सुरू करतोय. आणि आज माझी फक्त 54 सबस्क्रायबर आहेत, 54 सबस्क्रायबर्स आहेत आणि टोटल वॉचिंग अवर्स आहेत 17, म्हणजे 17.1 हे माझे वॉचिंग अवर्स आहेत. तर बघूया हे चॅलेंज पूर्ण होतंय की नाही होत, काय होतंय. आणि थोडं अवघड वाटतंय मला हे चॅलेंज पूर्ण होणं, पण ट्राय करू, बघू हे चॅलेंज पूर्ण करायचं, बघूया तर काय होतंय. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आजच्यासाठी टाटा, बाय बाय, नमस्कार.